नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे मुले जे पाहतात, ऐकतात आणि अनुभवतात त्यातून नवीन कल्पना मांडणे. मुले आपल्या पद्धतीने विचार करतात, कल्पना करतात आणि काहीतरी नवीन तयार करतात. यामुळे त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशील विचार वाढतात. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1 स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे मुठीला मूठ मारून स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा. आता सर्व मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2 खेळा आणि शिका. मुलांना गोलात बसवून चांगला आणि वाईट स्पर्श यावर आधारित गोष्ट सांगा. आता संख्या समजून घ्या आणि मोजा. आता अक्षर ओळख. अक्षराचा आवाज आणि अक्षरांची जोडी लावा. संगीत पॅटर्न. मोठा, लहान, मंद, जलद आवाज काढा आणि तुलना करा. आता रंग, आकार, मापाच्या आधारे वर्गीकरण करा. ब्लॉक 3 प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन रुमाल झपटा खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. मुलांबरोबर निवाऱ्याचे महत्त्व यावर चर्चा करा. काड्या, डहाळ्या, वाट्या इत्यादी साहित्य वापरून राहण्यासाठी लहान रचना बनवा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1 स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2 खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून लाल टांगा घेऊन आला बालगीत घ्या. आता संख्या समजून घ्या आणि योग्य क्रमाने मोजा. आता माझा रंगबेरंगी भारत यावर गप्पा गोष्टी करा. आता कागदाची घडी घालून कलाकृती तयार करा. सुरक्षित असुरक्षित परिस्थिती समजून घ्या. ब्लॉक 3 प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन म्युझिक उडी खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. कुटुंबासाठी मुलांना शिजवण्याची गरज नसलेल्या पाककृतींमध्ये सहभागी करून घ्या. साहित्य ओळखणे, मिश्रण करणे आणि चव घेणे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1 स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2 खेळा आणि शिका. मुलांना गोलात बसवून एक नवी मैत्री गोष्ट सांगा. आता समान वस्तू पहा आणि तुलना करा. ऋतू, नाव आणि विशेषता समजून घ्या. निवारा, आवश्यकता समजून घ्या आणि वेगवेगळ्या साहित्याने बनवा. वाहतुकीची साधने, ओळख, वर्णन आणि तुलना करा. ब्लॉक 3 प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन माकड उड्या खेळ खेळा. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या. घरी मजेदार खेळ. घरातील वस्तूंचा वापर करून हळू आणि जोरात आवाज काढा व संगीत तयार करा. आज आपण सर्जनशीलता या विषयाची माहिती घेतली. याबाबत पालकांनाही माहिती द्या. मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.